की स्वामी माझ्याबरोबर तुम्ही चला, माझ्याबरोबर परत या, मला रस्त्यात मला काय दुःख होऊ, त्रास होऊ. हे आहेत आगाशिवनगर केंद्रातील कनसे आजोबा. कधी कधी आपण त्यांना काका म्हणतो तर कधी आजोबा, कारण वयाने जरी मोठे असले तरी मनाने ते आपलेच आहे, आपल्यातलेच आहेत. आज कनसे आजोबा चाललेले आहेत, पंढरीच्या वारीला निघालेले आहेत. वारीपूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे स्वामींच्या चरणी नारळ अगरबत्ती अर्पण केलेली आहे आणि स्वामींना प्रार्थना केलेली आहे की ही वारी सुखरूप आणि आनंदीमय आणि भक्तिमय हो, म्हणून स्वामींच्या चरणी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. कनसे आजोबा सर्वात नियमित सेवाभावी आणि शिस्तप्रिय सेवक आहेत. प्रत्येक सेवेमध्ये त्यांचा सहभाग असतो. आरती असो, रांग असो, स्वच्छता असो, नियोजन आणि वेळेचं काटेकोर पालन म्हणजे कनसे आजोबा. त्यांचं संपूर्ण कुटुंबही या सेवेमध्ये सहभागी आहेत. ते कोणातीही सेवा सोडत नाही. अगदी आज वारीला निघताना सुद्धा त्यांचं मन केंद्रात आलेलं आहे, स्वामींच्या सेवेत आहे. आज जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांचं मन भरून आलेलं आहे. वारीला जाताना त्यांना काय वाटतंय आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. स्वतः कनसे आजोबा काय सांगतात ते बघूया. स्वामी माझ्यासोबत या असं म्हणताना त्यांची नजर भरून येते, मन भरून येते. चला तर बघूया त्यांच्या अंतःकरणात उमटलेला आहे. आणि तुम्ही वारीला जाणार आहे तर कसं जाणार आहे, म्हणजे चालत जाणार आहात? चालत कंटिन्यू चालत बसणार नाही कशात. आणि तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय विठ्ठलाची? 4 वर्ष झालं. 4 वर्ष झाले. 4ही वर्ष तुम्ही चालत गेलेला आहेत. आणि तुम्हाला काय अनुभव आल्यात वारीला गेल्यानंतर, कसं वाटतंय सांगा थोडं? आनंद एकदम, म्हणजे एकदम सुख, म्हणजे जीवन एक फर्स्ट क्लास एक जीवनच आहे ते. एक सुख असेल तर त्या वारीमध्येच असतं, बाकी कुठं मिळणार नाही. इतकं सुख असतं त्या वारीमध्ये. वारीमध्ये तुम्हाला अडचणी येत असतातच, जसं आपण जात असतो तर त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळत असतो का? मार्ग चांगला मिळतो त्यातून, काही प्रॉब्लेम होत नाही, काय नाही. वाद जरी आला त्रास झाला तर काही हे होत नाही तर असं. आणि तुम्ही आज उद्या निघणार आहात असं म्हणताय, तर पोहोचणार कधी वारीमध्ये आणि कुठे, कशा पद्धतीने, म्हणजे तुमचा रूट कसा आहे? असं ताकारी मार्ग आहे. पहिलं ताकारी जेवण, नंतर देवराष्ट्र विटामध्ये आटपाडीतून पुढं असं जातो आम्ही. आणि कनसे काका तुमचं वय काय आहे? वय माझं 78 वय आता चालू आहे. 78 आहे. काका बघू शकताय तुम्ही, 78 वय आहे तरी सुद्धा वारीला जात आहे. आणि याही वर्षी ते वारीला जाणार आहेत आणि स्वामींच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत. आणि तुमची काका तयारी झालेली आहे का वारीला जाण्यासाठी? संपूर्ण झालेली आहे. आणि तुम्ही किती दिवसांनी आता परत येणार आहात? एकादशी दुसऱ्या दिवशी येणार. एकादशीच्या. आणि तिथं राहता, म्हणजे जाऊन कुठे राहता? म्हणजे राहता विठ्ठल रुक्माई मंदिर हे कार्यालय पॅलेस, त्या पॅलेसमध्ये कार्यालयामध्येच राहतो. आणि तुम्ही आता इथून अंदाजे किती लोक निघणार आहात? 300 लोक आहेत. 300 लोक. तुमच्या कुठल्या गावातली? शेनोली गावातून. शेनोली मधली. अच्छा. रथाला बैल आमचेच असतात का? म्हणजे काय असतं नेमकं? रथ म्हणजे काय नेमकं? रथ म्हणजे ते स्वामी ही मूर्ती म्हणजे एक फोटो आहे दत्तांचा. दत्त म्हणजे आमच्या गावात ज्योतिबा मंदिरात आयुष्य त्यांनी घाललं, त्यांची ती प्रतिमा आहे. ती प्रतिमा त्या ठेवून ते घेऊन जाता. आणि वारीमध्ये तुम्ही जाता, मस्त वाटतं वारीमध्ये. तर तुमची वारी चुकलेली नाही आहे. जवळपास 4 वर्ष झालं तुम्ही वारी करताय आणि प्लस तुम्ही स्वामी सेवेकरी सुद्धा आहात, हे सुद्धा आहे. आम्ही बघतोय तुमची सेवा ही दररोज चाललेलीच असते आणि खरंच तुम्ही निस्वार्थीपणे सेवा करत असता. त्याचबरोबर तुम्ही विठ्ठल भक्त सुद्धा आहात आणि तुमचं एवढं वय झाले तरी तुम्ही आत्ता वारीला चाललाय, हे खरंच आम्हाला खूप अभिमानास्पद आहे. आमच्या केंद्रातील कनसे काका हे वारीला चाललेले आहेत आणि खरंच ते प्रत्येक गोष्ट आहे ती मनापासून करत असतात. कनसे काका, तुम्हाला वारी चांगली जावो, स्वामी तुमच्याबरोबर आहेतच. तुम्हाला काय वाटतंय की जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता तेव्हा स्वामी तुमच्याबरोबर असतात का? स्वामी म्हणजे मी जातानाच स्वामीच्या पाया पडून जातो, नारळ ठेवून जातो की स्वामी माझ्याबरोबर तुम्ही चला, माझ्याबरोबर परत या, मला रस्त्यात मला काय दुःख होऊ, त्रास होऊ नये, एवढंच मी बोलतो. स्वामी तुमच्या सोबत नेहमीच असतात, तुम्ही कुठेही गेला तरी. काकांना थोडंसं मन भरून आलेलं आहे, पण काकांनी खरंच खूप छान सांगितलेलं आहे. काकांची ही विठ्ठलाची वारी खरंच खूप चांगली जावो आणि काकांच्या बरोबर स्वामी सुद्धा आहे.
जेव्हा कंसे आजोबांचं मन भरून आलं तेव्हासुद्धा मला खूप वाईट वाटलेलं होतं, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे वारीला जायचा खरंच तो खूप छान आहे आणि त्यांना खूप आनंद होत आहे वारीला जाण्यासाठी. तुम्हाला कंसे आजोबा वारीला जाण्यापूर्वी स्वामींच्या भेटीसाठी आलेले आहेत. हे तुम्हाला बघून कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर विठ्ठलाची वारी कंसे आजोबांना चांगली जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.